विषय होता, त्याच्यानंतर 5 नंबरचा विषय झाला, 2 मंजूर झाला. आणि भाऊ बोलायला लागले, बोलायला बोलणं होतं काय? तुम्हाला जर तसं वाटत असेल तर आम्ही सेनेची भूमिका याची तटस्थ राहू. तुम्हाला जर ते तुमच्या संपल्याबरोबर लागलीच मी त्याच्यावरती बोलतो. तुम्ही समजून का घेत नाही? ज्याला एवढा विरोध करण्यासारखा विषय नाही आहे. काय विषय याचा आता मला विरोध करावा लागेल. आणि याच्यात तटस्थ आहे, शिवसेना तटस्थ आहे. आपल्या सर्वांचं सर्व राज्य आम्ही तटस्थ आहे या विषयात. अध्यक्ष महोदय, याच्यानंतर आता वेळ जातो, 11:30 वाजले, दिवसभर आम्ही सभागृहामध्ये बोलतो, आमचं समजूनही घेणार नाही, ऐकूनही घेणार नसाल तर मग आम्ही सभागृहात बसायचं कशाला? आम्ही जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीत मनपाचं हित लक्षात घेता 9 मीटरचा रोड जात होता, पैसे वाचणार आहेत. अध्यक्ष महोदय, हेही लक्षात घ्या आणि त्या रेकॉर्डला घ्या. पण आम्हाला तुम्ही मी जर करत नसाल तर आम्हाला विचारत नसाल तर आम्ही कशाला तुम्हाला सगळं होला लावायचं? तुम्ही कसं आम्हाला थांबवत सांगणार आहे का सभागृहामध्ये? आणि त्यांचं म्हणणं प्रशासकीय घ्यायला काही हरकत नाही, त्यांचं अजूनही त्यांचं विचारून घ्या. तुम्ही आम्हाला अध्यक्ष महोदय, विषय चालू असताना फटक्यात त्यांनी तो विषय उचलला. ऐकून घ्या, त्याला अनुमोदन नाही दिलेलं. तुम्ही रेकॉर्ड टेप करा. चला मॅडम, अध्यक्ष महोदय, माझं मत आहे, तुम्ही त्याला मान्यता देतायत ना, मान्यता द्या. परंतु माझं एक म्हणणं आहे, त्याला अनुमोदन कोणी दिलं यांच्या प्रश्नाला? मला अनुमोदन दाखवा. अनुमोदन उभा राहिलेला रेकॉर्ड करा आणि दाखवा मला रेकॉर्ड. कुठे अनुमोदक? तुमचं अनुमोदक उभा राहिला आणि त्याला अनुमोदन झालेलं नाही, याचा तो विषय सुद्धा झालेला नाही. बोलायचं नाही म्हणून मी त्यांचं पूर्णपणे जळगाव हिताचा निर्णय होता तो, पण घरकुलचा म्हणून तो पूर्ण झाल्यावर बोलतोय मी. आपण सगळ्या गोष्टीत आमचं ऐकून घेतात किंवा विषय असेल त्याला आम्हाला तुमच्याशी काही विषय नाही. परंतु जर विषय मांडत असेल, आम्ही जर चुकीचा विषय मांडत असेल तर आमच्या लक्षात आणून द्या, आम्ही त्याला माघार पण घेऊ. परंतु जर तो जळगाव हिताचा असेल आणि तो जर सभागृहाला कंप्लीट समजतच नसेल, आता हे कोणत्या सदस्यांना, इकडच्याही सदस्यांना माहिती नसेल की त्याच्या शेजारून 9 मीटरचा रस्ता जातो, तो मनपाचा पैसा वाचणार आहे, यालाही ती कल्पना कोणाला नाहीये. माझं तिथं कोणाचं काही नाही, ते काही घेणं नाही आम्हाला. म्हणजे तुम्ही असं तुम्ही त्यांनी मांडलेली चुकीची आहे. जर सुजाताताई हाडांची भूमिका मांडली त्या यांच्यासोबत, आम्ही तिथं नाही. जर मनपाचं हित होतं, लगेच आमचा एक प्रतिनिधी ऍडव्होकेट पोकळ लगेच मुंबई पाठवले, हे दिल्ली गेले. आम्ही तिथं भूमिका आम्ही तुमच्या समोर, म्हणजे जर मनपाचं हित लक्षात घेता आम्ही सोबत आहोत. परंतु जर कधी आपण जर ऐन टायमावरती जर त्याचा विषय सभागृहात आल्यानंतर सुद्धा बदलून टाकल्यानंतर जर आम्हाला विश्वास घेत नसाल आणि ही भाजपाची भूमिका कायमचीच जर असेल तर आम्हाला आमची भूमिका वेगळी मांडायला हरकत नाही. ठेवण्याची भूमिकाही का आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. काय झालेलं आहे की प्रशासनाचा प्रस्ताव आला काल संध्याकाळपर्यंत पार्टी मीटिंगमध्ये सुद्धा हा निर्णय मान्य करण्यात आलेला होता की प्रशासनाचा प्रस्ताव स्वीकार करण्यात आला. परंतु काल संध्याकाळी माननीय अमोलताईकडे पत्र आलं, त्यांनी रात्री ते पत्र मला व्हॉट्सअपही टाकलं. मी म्हटलं याच्या संदर्भातली कायदेशीर भूमिका मलाही माहीत नाही. म्हटलं मीही या विषयाच्या बाबतीत अनभिज्ञ आहे. मग सकाळी येऊन आपलं पत्रही बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की या संदर्भात न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. आता 11 तारखेला आता मीटिंग 8 तासांनी सुरू होणार आणि त्याच्या संदर्भात न्यायालयीन परिस्थिती काय हे जाणून घेण्यात तोपर्यंत वेळ नसल्या कारणाने त्या विषयाला तहकूब ठेवून या संदर्भात जी कायदेशीर भूमिका असेल किंवा न्यायालयाने खरंच अडचणी ऐका आपल्या विधी शाखेचं मत घेऊन पुढच्या महासभेला मान्य होईल. न्यायालयीन काही आहे त्याच्यावरती स्थगिती आहे. आता जेवढी माहिती असेल तेवढी तर देऊ शकतो.
विष्णू, प्रशासन आता आपल्याला पुरेशी माहिती देण्यास सक्षम नाही आहे न्यायालयीन स्थगितीवर, त्याचं आपल्याला सगळ्यांना लक्षात येत आहे. आणि एक प्रकरण कदाचित आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की हे असंच रस्त्यांच्या विषयाबद्दलच्या भूसंपादनामध्ये एक मेहता म्हणून आहे, ज्यांना आता आपण बऱ्यापैकी रक्कम देऊ लागतो आहे, ज्यांनी नुकतंच वॉरंट सुद्धा आणलेलं होतं. आयुक्तांची खुर्ची, गाडी, संगणक जप्त होणार होता त्या प्रकरणामध्ये. तर हे अशीच प्रकरणानंतर टर्न आणि ट्विस्ट होत असतात आणि म्हणून फक्त आपण ही भूमिका घेतलेली होती की या विषयाची पूर्ण आपण माहिती करून घेऊ आणि त्यानंतर मंजुरी देण्याबद्दल हरकत आताही नव्हती. आणि आपण कसं म्हणता विष्णुभाऊ की 9 मीटरचा रस्ता आपल्याला मिळतोय आणि आपली महानगरपालिकेचा फायदा होतोय. आता की आपली सगळ्यांची चर्चा ऐकली, नितीन भाऊ मला एक असं सुचलं यामध्ये की आता ही 30 मीटरच्या रस्त्याची आपण आखणी बदलवतोय, म्हणजे पर्यायाने निश्चितच जागा मालकांना फायदा तर होणारच आहे या आखणी बदलाचा. अशी अट घालून घ्या ना की जळगाव महानगरपालिकेसाठीच्या रस्त्यासाठी रिक्वायर्ड असलेली जागा त्या जागा मालकाने विनामूल्य महानगरपालिकेला द्यावी. विनामूल्याची अट घालून घ्या, तसं हमी पत्र लिहून घ्या. आणि आता मूळ मुद्दा तहकुबीचा आजचा आपला फक्त एवढाच आहे. देवकरांचं जे पत्र आलेलं आहे, न्यायालय यांना स्थगिती आहे, त्याबद्दलची माहिती आज अमोल पाटील सुद्धा आपल्याला देऊ शकत नाहीये. इथे विधी विभागाकडे सुद्धा आम्ही आमच्या लेवलवरची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. समाधानकारक किंवा पुरेशी माहिती न मिळू शकल्यामुळे आज आपण तहकुबचा निर्णय घेतोय. तर याच्याबद्दलची माहिती प्रशासनाकडून घेऊ द्या आणि त्यानंतर हा विनामूल्य आपण महानगरपालिकेच्या रस्त्यासाठी जागा हमीपत्र लिहून घेऊ जागा मालकाकडून आणि त्यानंतर त्यांना करून देऊ मंजूर. या ठिकाणी आज भाजप शिवसेनेवर जबरदस्त राडा बघायला मिळालेला आहे. राडा वगैरे काहीच नाहीये. मेहरूंच्या विषयावरून या ठिकाणी शिवसेनेचे जे जिल्हाध्यक्ष विष्णू मंगाडे, त्याचप्रमाणे भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, त्याचप्रमाणे उपमहापौरांनी देखील या ठिकाणी आपण विषय मांडू देत नाही म्हणून व्यासपीठ सोडलं होतं. काय सांगा? नाही, मला सर्वप्रथम वाटतं की जो मेहरूंचा विषय तो आपण प्रथम घेऊया. मेहरूंच्या विषयाला जो आमच्या पार्टी मिटिंगला ठरलं होतं की आपण त्याला मंजूरच करणार आहोत, पण 13 तारखेला संध्याकाळी 4 वाजता मला एक लेटर आलेलं होतं. त्या लेटरमध्ये लिहिलेलं होतं की ह्या संदर्भात काही केस चालू आहे आणि त्याचं अगर तुम्ही निर्णय दिला तर ते कोर्टाचा अवमान होणार आहे. त्यामुळे मी त्याची पुढची चर्चा करण्यासाठी पुन्हा नितीन भाऊ लड्डा यांना विचारलं होतं. तर नितीन भाऊ म्हणत होते काही अगर कोर्टाचे काही हे असतील तर आपण तो विषय तहकूब करूया, सर्व जाणून घेऊया. अमोल पाटलांनाही विचारलं, अमोल पाटलांना त्यांची माहिती व्यवस्थित देता आली नव्हती. म्हणून ह्या सर्वांसाठी की आपण काहीतरी करत असतो. तर मागील तुम्ही जे विषय मेहताचे बघत होते ते विषय असेच होते, ते केल्यामुळे आज आपण त्याचा भूखंड भरत आहोत. तर अगर आपण ते आता मंजूर करून घेतलं असतं न समजता तर पुढे भविष्यामध्ये काही त्याच्यावर कारवाई झाली असती. त्यामुळे त्या विषयाला फक्त तहकूब ठेवलेलं आहे. पण शिवसेना यांना वाटत होतं की काही वेगळा विषय, काहीच विषय नाहीये, आपण तहकूब करून त्यांनाही तो मुद्दा पटला तर पुढच्या वेळेस सर्व मते ते मंजूर होणार आहे विषय.